रात्रीच्या शांततेत पृथ्वी अचानक फुटेल आणि सगळं नष्ट होईल असा विचार एकदा तरी प्रत्येकाला येतो आणि मन थरथर कापायला लागतं। नुकताच म्यानमारमध्ये एक मोठा भूकंप झाला, ज्याचे पडसाद भारत आणि थायलंडवर देखील दिसून आले। या भूकंपानंतर भारतात मोठा भूकंप येणार असल्याची शक्यता अमेरिकन जिओफिजिकल युनियनने वर्तवली आहे। भारताची टेक्टॉनिक प्लेट 2 भागात विभाजित होणार असल्याचं त्यांच्याकडून बोललं जातंय। खरंच भारतात मोठा भूकंप येणार का? भारत खरंच 2 भागात विभाजला जाणार का? जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी मयुरी आणि तुम्ही पाहताय ऑन मीडिया। म्यानमारमध्ये नुकताच एक मोठा भूकंप झालाय। या भूकंपाचे झटके फक्त म्यानमारलाच नाही तर भारत आणि थायलंडला देखील बसले। यानंतर भारतात देखील मोठा भूकंप येणार असल्याचं बोललं जातंय। अमेरिकन जिओफिजिकल युनियनमध्ये प्रसिद्ध झालेल्या एका अध्ययनानुसार भारताची टेक्टॉनिक प्लेट 2 भागात विभाजली जाते आणि त्यामुळे संपूर्ण भूगोल बदलणार असून त्याला नवा आकार मिळण्याची शक्यता आहे। 60 दशलक्ष वर्षापासून भारताची प्लेट ही युरेशियन प्लेटवर आदळतीये। ही प्लेट डिलेमिशनच्या नव्या प्रक्रियेतून जाते। या प्रक्रियेत घनत्व असलेला भाग पृथ्वीच्या गाभ्यात समावतोय, त्यामुळे या प्लेटच्या आतल्या भागाला तडा जातोय असं या अध्ययनात म्हटलंय। हिमालयाच्या हाय कॉम्प्रेशन असलेल्या भागातील टेक्टॉनिक प्लेट्सला अनेकदा तडे गेलेले दिसतात। या तड्यांमुळे पृथ्वीच्या पृष्ठभागावर तणाव निर्माण होऊ शकतो आणि त्यामुळे भूकंपाचा धोका वाढू शकतो, असं स्टॅनफोर्ड विद्यापीठाचे जिओफिजिस्ट यांनी सांगितलं आहे। तसेच डिलिमिशनची प्रक्रिया या परिसरात तणाव वाढू शकते, ज्यामुळे वारंवार भूकंपाचे धक्के जाणवतात। तिबेटच्या पठारावर ही परिस्थिती निर्माण होऊ शकते असं तज्ज्ञांनी म्हटलंय। प्लेटच्या 2 भागात विभाजित होणाऱ्या या प्रक्रियेचे हे प्राथमिक संकेत आहे आणि यावर आणखीन संशोधन करावं लागणार असल्याचंही तज्ज्ञांनी म्हटलंय। तुम्हाला काय वाटतंय? खरंच भारतभूमी 2 भागात विभाजली जाणार का? कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीसाठी आपल्या ऑन मीडियाच्या पेजला फॉलो करा, तसेच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।